नमस्कार मित्रांनो, आज आपण एका घटनाचं उल्लंघन करणारा एक सरपंच आपला बीडचा सरपंच एका तमाशेवाले बाईसाठी त्यानं स्वतःला डोक्याला गोळी मारून घेतली. मी काय म्हणतोय, स्वतःला आपल्याला मारण्यापेक्षा स्वतः आपण गुन्हा करतो. देव आपल्याला नरकाट पण क्षमा करणार नाही, पण असल्या बायांसाठी, असल्या तमाशेवाल्या बाईसाठी आपण गोळी मारून घ्यायला नाही पाहिजे होती. आपल्या घरच्यांची परिस्थिती डिप्रेशनवर त्यानं गोळी मारून घेतली. ही मारून घेतली. आज संपूर्ण महाराष्ट्रात काय चाललंय, महाराष्ट्रातली युवा पिढी येणाऱ्या पिढीला काय दुर्जान देत तमाशेवाल्या बाईच्या क्रमात पळून ही पडून काय काय करून बारशीचे असे परिसरात त्यानं गोळी मारून घेतली. घरच्यांचं किती बेकार होतं का, बाकीचे काय 4 दिवस रडतेली पण शांत बसतेली, पण किती हाल झालं, किती काय कंडिशन महाराष्ट्रात काय बघायला लागली. महाराष्ट्रातल्या पुण्यभूत काय अत्याचार, एखादं बाईसाठी ना मर्दावून गोळी मारून घेतली. आणि आपण मर्द आहे की आपण जगायचं असतं, मर्दावून कधी मरायचं, स्वतः कधी मारायचं ना. ज्या वेळेस देव आपल्याला मरण देईल आपण तवा मारायचं असते. पण आज मला दुःखीची गोष्ट आहे, आज हे रडत भाषण करतो या मला पण इतकं वाईट वाटायला लागलं. म्हणजे काय सांगू, माझं व्यक्तित्व आज संपूर्ण महाराष्ट्र बघते या किती अत्याचार चालला, किती काय परिस्थिती व्हायला लागली, किती काय सरपंचांचे हाल झाले या, एवढं बेकारदारी हाल झालं. हे ब्लॉगमध्ये तुम्ही मला मित्रांनो कॅमेरांसमोर ह्याच्यासमोर बघताय, पण हे सगळे सरपंचाचे स्वर्गीय सरपंचाचे व्यक्तित्व करतो, त्यांचा हाल झाले, गोळी मारून त्यांनी मेले. असं कोणी मरू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.